कुमाई विठोबार कुमाई कुमाई विठोबार 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 कुमाई हरे रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी झाले हो सुख झाले हो रूप पाहता लोचने सुख झाले हो साधा सुख झाले हो साधा
वाचना अनिकापे नाही आता अनिकापे काम नाही आता मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनिया वाटा सूक्ष्म हेला राज्य भारताले ऐसा भारताले ऐसा लावणी मृदंग श्रुती टाळ लावणी मृदंग श्रुती टाळ लावणी मृदंग श्रुती टाळ देव ब्रह्मरस आवडी असे आवडीने वाटा सूक्ष्म दुस्तर ओढोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर राज्य भारताले केला राज्य भारताले ऐसा राज्य भारताले ऐसा महापातकी पतित तुका म्हणे महापातके पतित महापातकी पतित तुका म्हणे महापातके होती जीवन मुक्त हे रामा होती जीवन मुक्त हेळा मात्रे कामणे महापातकी पतित कामणे महापातके पतित महापातके पतित होती जीवन मुक्त हे रामा होती जीवन मुक्त हेळा ऐसियाचे हित हेळा मात्रे मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर हेला राज्य भार चाले हेला राज्य भार चाले रखुमाई विठोबार कुमाय हे विठोबार कुमाय हे विठोबार कुमार 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 परमेश्वर महाराज आणि तुम्ही दोघे जण शेजार धर्म पाळ एक गावे आम्ही एक गावे आम्ही विठोबाचे नाम एक गावे आम्ही एक गावे आम्ही एक गावे आम्ही विठोबाचे नाम एक एक गावे आम्ही गावे आम्ही एक गावे आम्ही एक गावे आम्ही विठोबाचे नाम एक गावे आम्ही एक गावे आम्ही
माडा मोडोनिया माडा सूक्ष्म दुदार मोडोनिया माडा आणि गावे काम नाही आता आणि गावे काम
गावे आम्ही विठोबाचे नाम, आनिका पे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चालेसा, लावणी मृदंग श्रुतिटाळ घोष, शेऊ ब्रह्मरस आवडीने, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चालेसा, तुका म्हणे महापातकी पतित, होती जीवनमुक्त हेळा मात्रे, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, विठ्ठल ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दया, करुणा करा दया, दया करुणा करा दया, तुमचा पावन झालो चराचरी, आज तुमचा अनुग्रह लाभलो, तुमचा अनुग्रह लाभलो, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आनिका पे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चालेसा. नामसंकीर्तनाच्या सेवेसाठी निवडलेला हा अभंग, महाराष्ट्राला ललांभूत असणारे संत जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर यांचा हा एक अत्यंत प्रसिद्ध असा अभंग. ठाला विठाला जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून भगवंताच्या नामावर असलेली आपली निष्ठा, श्रद्धा किंवा विश्वास व्यक्त करीत आहे. ठाला विठाला आणि विठ्ठलाचं नाम गायक करताना आमच्या हातून एवढं श्रेष्ठ कार्य घडलं, त्या कार्याचं दिग्दर्शन, त्याचप्रमाणे विठ्ठलाचं गायन कोणत्या पद्धतीनं करू त्याची पद्धत, आणि शेवटी भगवंताच्या नामाची महान शक्ती, सामर्थ्य, त्याचंही दिग्दर्शन, असा हा अतिशय सुंदर अभंग आहे. आणि तो आजच्या सेवेकरता मी निवडलेला आहे. वैकुंठवासी गुरुवर्य मोठे बाबा यांचं हे 14वं पुण्यस्मरण आहे. आणि त्या स्मरणामध्ये ही माझी 2 नंबरची सेवा आहे. ठाला सकाळी सेवा होऊन गेली, मला वाटलं होतं सकाळी नामपर अभंग असेल, पण श्रीगुरूच्या वर्णनपर अभंग झाला, म्हणून मी मुद्दाम नामपर अभंग घेतला. असा श्रीगुरु आणि नाम याच्यामध्ये फरक नाही. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म.
ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात गुरु परब्रह्म देवाचाही देव. आणि म्हणून श्री गुरूंची ही सेवा आहे, त्यांचं पुण्यस्मरण आहे. 14वं पुण्यस्मरण. काही काहींचं एकही पुण्यस्मरण होत नाही, काही काहींचं 13वंही होत नाही. ठाला विठाला. पण आज गुरुवर्य मोठे बाबांचं पुण्यस्मरण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहे. मागच्या वर्षी या पुण्यस्मरणाला मी शिंदखेड्याजवळचं जे गाव आहे, मोठं गाव आहे, तिथे महाराज नेहमी जायचे मोठे बाबा. तिथे काल्याच्या कीर्तनाला मी गेलो होतो. तिथे सुद्धा एक बाजूला संस्था आहे, तिथले 150 विद्यार्थी टाळकरी आले होते. 150 विद्यार्थी. आणि आज तर इतके विद्यार्थी आहे की मोजता येत नाही. म्हणून समोर जरी कमी माणसं असले माझ्या कीर्तनाला, तरी या एका कीर्तनकारामध्ये मी 1000 श्रोते पाहून राहिलो. एका कीर्तनकारा. आणि हे गुरुवर्य जे बसलेले आहे यांच्यामध्ये 5-5 हजार कीर्तनकार पाहून राहिलो. आणि म्हणून माझ्या कीर्तनाला किती लोक आहे याच्यावरून अंदाज काढा. ठाला. मी घाटावर कीर्तन केलं होतं गुरुवर्य जोग महाराजांच्या सप्त्यामध्ये. त्यावेळेस सुद्धा याचा उल्लेख मी आवर्जून केला होता. अर्थात मी काही मोठा महाराज नाही, परंतु गुरुवर्य मोठे बाबांचं अतिशय प्रेम होतं. गुरुवर्य नथुसिंग बाबांचं प्रेम होतं, साऱ्याच मंडळीचं प्रेम होतं. पण मोठे बाबांचं आणि विशेष प्रेम. मोठे बाबांना विद्यार्थी इतके प्रिय होते की भगवान जसं म्हणतात तेही प्राणापर होते. आवडती हे निरुते, हे भक्तचरित्रात ते प्रशंसिती. त्याप्रमाणे संस्थेचा विद्यार्थी म्हटला की बुवासाहेबांच्या प्रेमाला उधाण यायचं. बुवा ठाला. एवढी मोठी संस्थेची सेवा केली, पण सामान्य विद्यार्थ्याचं ते वर्णन करत. बुवा कोणाचंही वर्णन करत. मी शिवडीला कीर्तनाला गेलो. महाराज होते, परमेश्वर महाराज, नथुसिंग बाबा, मोठे बाबा होते. कीर्तन केलं, ते माझी स्तुती करायला लागली. म्हटलं बाबा माझी स्तुती कशाला करता? म्हणजे विद्यार्थ्याची इतकी स्तुती करायची, ती विद्यार्थ्याचं इतकं वर्णन करायचे. आणि म्हणून विद्यार्थी त्यांना विसरूच शकत नाही, असं त्यांचं जीवन होतं. संस्थेमध्ये अनेक वर्ष त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी शिकवली. आणि भजनामध्ये त्यांचा अतिशय रस होता. त्यांना अतिशय प्रीती होती भजनाविषयी. त्यांचं एका ओवीमध्ये वर्णन करायचं झालं माऊलींच्या. जे अंगी निष्कामाचार, जीवी विवेक साचार, सभाय घडला आकार शुचित्वाचाची. ढाला विढाला. जास्त वर्णन करायची गरज नाही. ज्यांनी निष्काम भावनेनं कार्य केलं, ज्यांच्या जीवनामध्ये आचार आणि विचार अत्यंत शुद्ध, म्हणून त्यांचं जीवन अंतर्बाह्य शुचितेनं म्हणजे पवित्रतेनं भरलेलं जीवन होतं. आणि जीवन जगताना अत्यंत आर्जवता त्यांच्यामध्ये होती. असे अनेक गुण त्यांचे होते. कोणाचंही वर्णन करायचं, ते लहान मुलांचं वर्णन करायचं, संस्थेत नवीन आलेल्या मुलाचं वर्णन करायचं. आणि कोणाचंही वर्णन करायला मोठेपणा लागतो मनाचा. आपलं वर्णन करावं असं कोणालाही वाटतं, पण कोणाचंही वर्णन करणं हे कोणालाही वाटत नाही. ढाला ढाला. मोठे बुवांच्या ठिकाणी हा गुण अत्यंत विशेषत्वानं होता. त्यांचा आमचा फार मोठा घनिष्ठ संबंध आला. वैकुंठवासी गुरु नथुसिंग बाबांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमामध्ये ते आमच्या बुलढाणा जिल्ह्यात बरेच ठिकाणी येत असत. आणि प्रकर्षानं सांगायचं म्हणजे
वैकुंठवासी सद्गुरू मुकुंद महाराज येणगावकर यांच्या सप्तामध्ये ते आवर्जून येत असत, आवर्जून. कारण येणगावचा आणि वारकरी शिक्षण संस्थेचा फार मोठा घनिष्ठ संबंध आहे. सद्गुरू जोग महाराज येणगावला यायचे सद्गुरू मुकुंद महाराजांच्या भेटीला. ज्यावेळेस मुकुंद महाराज गेले, मुकुंद महाराज एक भक्त होते, फार मोठे निष्ठावंत भक्त होते आणि जोग महाराजांचं त्यांचं सख्य होतं. आणि येणगावला जो खटला चालला महानुभाव पंथाचा, येणगावलाच ते कीर्तन झालं होतं, उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाळा. आणि महानुभाव पंथीयांनी त्यांच्यावर केस केली. ती केस बरेच दिवस चालली, परंतु शेवटी विजय वारकरी संप्रदायाचा झाला. जोग महाराज जे बोलले त्याचा पुरावा म्हणून, पुरावा पाहिजे होता. पुरावा नसेल तर खून केलेला मनुष्य सुद्धा काय सुटतो, निर्दोष सुटतो. म्हणून पुरावा कसा, तर सावदेकर वकील होते. कोणाचे, आपल्या वारकरी पंथाचे जोग महाराजांचे सावदेकर वकील. मग त्यांच्याकडे ती कामगिरी सोपवली. तर जोग महाराज आणि सावदेकर वकील मुंबईला गेले. आणि योग असा की मुंबईला उतरता बरोबर व्हीटी स्टेशनच्या बाजूलाच एका व्हिक्टोरियामध्ये, म्हणजे त्याला व्हिक्टोरिया म्हणत, रिक्षामध्ये लोकमान्य टिळक बसताना दिसली त्यांना. आणि लोकमान्य टिळक आणि जोग महाराजांचं मैत्रत्व होतं. त्यांनी त्या रिक्षाचा पाठलाग केला, लोकमान्यांना गाठलं आणि सांगितलं असा असा प्रकार आहे, असं असं कीर्तनामध्ये महाराज बोलले, पण त्याचा पुरावा लागतो. मग पुरावा तुम्ही आम्हाला मिळवून द्या. तर लोकमान्य टिळकांचं राजकारणामध्ये फार मोठं वजन असल्यामुळे मुंबईच्या कोर्टातून गॅजेटमधून ते पुस्तक काढलं वा. आणि इतकी प्रखर बुद्धिमत्ता लोकमान्यांची की जोग महाराज महानुभाव पंथाविषयी जे बोलले, ताबडतोब पान काढलं की या पानावर हा मजकूर आहे. आणि तो मजकूर मग हे पुस्तक कोर्टात न्यावं लागेल. मग कलेक्टरची परमिशन काढली लोकमान्य टिळकांनी आणि जळगावच्या कोर्टात गॅजेटमधून ते पुस्तक सादर करण्यात आलं. आणि जजमेंटच्या दिवशी तो पुरावा दाखवण्यात आला. तर महानुभाव पंथीयांचा पराजय आणि वारकरी पंथांचा जोग महाराजांचा विजय झाला. हजारो वारकरी तिथे दिंड्या घेऊन आलेले होते त्या दिवशी जळगावच्या कोर्टामध्ये. पण तरी ऑब्जेक्शन घेण्यात आलं. ऑब्जेक्शन कोणतं घेतलं, गुरुरे मामासाहेबांनी फार मोठं सुंदर लिहिलेलं आहे चरित्रामध्ये जोग महाराजांच्या. ऑब्जेक्शन घेतलं की हा पुरावा जो हा इंग्रजीत आहे आणि जोग महाराजांना इंग्रजी कुठे येते, असं ऑब्जेक्शन घेतलं बुवा महानुभाव पंथीयांनी. तर जोग महाराज इतके प्रसंगावधानी आणि त्यांना बुद्धी दिली असेल माऊलींनीच. जोग महाराज कोर्टामध्ये ठणाणून त्यांनी एक वाक्य उच्चारलं, आय नो लिटिल इंग्लिश. हे वाक्य जोग महाराजांनी उच्चारलं. लिटिल म्हणजे थोडीशी, मी सुद्धा नो म्हणजे जाणतो, KNOW नो, मी सुद्धा थोडीशी इंग्लिश जाणतो. हे वाक्य जोग महाराजांनी उच्चारल्याबरोबर न्यायाधीशांना हसू आलं एकदम. आता हसू का आलं याचं कारण मामासाहेब दांडेकरांनी त्या चरित्रात लिहिलेलं आहे. न्यायाधीशांना हसू का आलं, जोग महाराज इंग्रजीचं एक वाक्य बोलले तर न्यायाधीशांना माहीत होतं जोग महाराजांचं इतकंच वाक्य पाठ आहे, ठाला परंतु वेळ निभवली याला म्हणतात प्रत्युत्पन्नमती. प्रत्युत्पन्नमती म्हणजे वेळेवर त्यांना अगोदरच आठवलं ते बुवा. तर असा जोग महाराजांचा खटला मुकुंद महाराज त्यामध्ये सहभागी होते, येणगावकर सारी मंडळी सहभागी होती आणि म्हणून त्यांचं अतिशय सख्य होतं. तर ज्यावेळेस मुकुंद महाराज हे वैकुंठवासी झाले, जोग महाराजांना माहीत पडलं आळंदीला, तर जोग महाराज काही दिवसानंतर आले आणि मुकुंद महाराजांना जिथे दहन दिलेलं आहे तिथे नमस्कार करून तिथली माती आपल्या डोक्याला लावली. जोग महाराजांनी इतका जिव्हाळ्याचा संबंध
सद्गुरू मुकुंद महाराजांचा आणि जोग महाराजांचा होता. आणि त्या परंपरेचा पाईक म्हणून मी आज कीर्तनाला उभा आहे. माझ्या अगोदर माझे गुरुवर्य यादव महाराज होते. त्याच्या अगोदर त्यांचे वडील गुरुवर्य काशीराम महाराज होते. त्यांच्या अगोदर गुरुवर्य मोतीराम महाराज यणगावकर होते. त्यांच्या अगोदर मुकुंद महाराज यणगावकर होते. आणि आम्ही झेंडूजी महाराजांचे अनुग्रहित आहे. कोणाचे? झेंडूजी महाराज. वारकरी शिक्षण संस्था 1917 साली स्थापन झाली, पण झेंडूजी महाराजांचं कार्य त्याच्याही 70 वर्ष अगोदरपासून सुरू आहे. आज झेंडूजी महाराजांच्या दिंडीला 190 वर्ष झाले आणि त्या दिंडीचा मी काय एक पाईक आहे. आणि गुरुवर्यांचं फार मोठं प्रेम आमच्यावर होतं. आम्ही कसं कीर्तन केलं ते म्हणायचे, अरे वाह काय शाबास, अरे काय सुंदर बोलतोस तू. आणि यादव महाराजांना सांगायचे, हो तुमचा रमेश फार सुंदर बोलतो. आपल्यामध्ये काही तेवढे गुण नव्हते, पण त्यांच्या मनाचा तो काय होता, मोठेपणा होता. आणि असे अनेक संबंध त्यांचे आणि आमचे आले. आम्ही आडवीरला स्मारक जे बांधलं, त्या स्मारकावरती त्यांच्या हातूनच गुरुवर्य काशीराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. ते दरवर्षी तिथे यायचं. आमचे कीर्तनकार होते खरबडीचे, विशालचे वडील. त्यांचे त्याच्यावर फार त्यांचं काय होतं, प्रेम होतं. हा तिथे होता उभा लहानसा. याला सांगितलं बुवांनी, अरे आळंदीला जा, तुझं कल्याण होईल. तर आज तो तयार झाला आणि त्याच्याकडे एका विभागाची जबाबदारी आली. अशा प्रकारे मोठे बुवांनी अनेकांच्या जीवनामध्ये त्यांना प्रेम दिलं, प्रेरणा दिली आणि शिस्त सुद्धा लावली. शिस्तीत राहणारा विद्यार्थी, नियमात राहणारा विद्यार्थी, अगदी झकपक राहणारा विद्यार्थी त्यांना इतका आवडायचा बुवा की बोलायचं काम नाही. आणि म्हणून मी या गुरुवर्यांच्या पुढे कीर्तन करावं अशी माझी लायकी नाही. आता गुरुवर्य लव्येतकर महाराजांचा तर माझा परिचयही नाही, पण यादव महाराजांचा त्यांचा परिचय होता. महाराजांना ते भेटायला आले होते मुक्ताईनगरला, तर मी होतोच तिथे. तर असा हा कीर्तनाचा योग. आणि गुरुवर्य मोठे बाबांचं हे 14वं पुण्यस्मरण. आज अनेक ठिकाणी त्यांच्या पुण्यस्मरणार्थ भव्य भव्य सप्ते सुरू आहे. शिंदखेडला फार मोठा सप्ताह आहे. मागच्या वर्षी मी जिथे कीर्तन केलं त्या गावात शिंदखेडकरांनी नारळ उचललं होतं. आज तिथे सुद्धा भव्य प्रमाणामध्ये त्यांचं पुण्यस्मरण सुरू आहे. आणि इथे या फ्रुटवाले धर्मशाळेमध्ये, ही फ्रुटवाले धर्मशाळा किती सुंदर आहे. हा हॉल पाहूनच तर अशी विलक्षणता आहे. असे हॉल क्वचितच पाहायला मिळतं. किती सुंदर. आणि हा हॉल लग्नाला भाड्यानं दिलं तर लाखाच्या वर भाडा आहे, पण आपल्याला फुकट आहे. ठाला आणि याचं कारण सद्गुरू जोग महाराज आहे, सद्गुरू मामासाहेब दांडेकर आहे, सद्गुरू मोठे बाबा आहे. या मंडळींचा निस्वार्थ परमार्थ. आणि तो परमार्थ काय करू शकत नाही. हो, ज्यांच्या अंगी निष्काम आचार आहे त्यांच्याजवळ शक्ती निर्माण होते. जे भगवंताचं सतत नामचिंतन करणारे आहे त्यांच्यावर काही नसू द्या न बुवा, त्या ते एकले जणी नमन. तो एकटा नसतो, त्याची शक्ती एवढी असते. आपल्याला माहीत आहे शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला, परत केला कोणी, तुकाराम महाराजांनी. शिपाई सांगायला लागले हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे, ते राजे आहेत. तुकाराम महाराजांनी सरळ सांगितलं मुंगी आणि राव. शिवाजी महाराज नंतर भेटायला आले. महाराजांना सांगितलं महाराज तुम्हाला मदत म्हणून नजराणा पाठवला, तुमचे तुमचं जीवन सुखात जावं म्हणून पाठवलं. महाराज म्हटले आम्ही त्याने सुखी. राजेसाहेब तुम्ही मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, आम्हाला काय वाटेल, सुख वाटेल. आणि साऱ्या समाजामध्ये हीच परिस्थिती आहे. हो, गावाचा सरपंच जर कीर्तनाला आला तर बाकीचे 50 लोक येतात. आणि म्हणून राजांवर जबाबदारी असते. राजेसाहेब तुम्ही या, मनवा हरीचे दास का म्हणे मज हे. आणि राजेसाहेब ही तुमची संपत्ती आहे ना,
हेर तुमचे वित्तधन ते मज शिवाजी महाराजांचा हात धरला असं सांगतात बुवा. हात धरला आणि भंडाऱ्या पर्वताकडे बोट दाखवलं कोणी? तुकाराम महाराजांनी. तर सारा भंडारा पर्वत शिवाजी महाराजांना सोन्याचा दिसला. सोन्याचा दिसला. ही शक्ती आहे सोन्याची. कोणाची शक्ती काय असेल हे सांगता येत नाही. आणि याचा आचरण असेल ना बुवा, याचा परमार्थ शुद्ध असेल तो काहीही करू शकतो. त्याच्याजवळ प्रचंड शक्ती ही भगवंताच्या द्वारा स्थापित होत असते. ठाला विठाला अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. अनेकांची जीवनं सांगता येतील. आपल्या संस्थेच्या साऱ्या मंडळींची, साऱ्या गुरुयांची ही अशी निष्काम तपश्चर्या आहे. कुठे आहे अशी परंपरा? कुठे आहे अशी संस्था? संस्था तर भरपूर निघून राहिल्या, पण अशी संस्था दाखवा. जसं पंढरपुराच्या बाबतीत सांगितलं जाते ना, 80 चंद्रभागा 80 भीमातीर, त्याप्रमाणे 80 संस्था आणि 80 अध्यापक दाखवा ना कुठे. कुठे आहे दाखवा ना. आहे का कोणी? आता तर संस्था भरपूर निघाल्या, पण फी आहे, डोनेशन. आणि कशा करता ही फी? कशा करता? हो, एक नया पैसा नसताना मुलं इथे राहिले बुवा, आणि ते आज प्रसिद्ध कीर्तनकार झाले. हे संस्थेचे उपकार आहे. असे कितीतरी कीर्तन नावं घेऊन सांगता येतील की ज्यांच्याजवळ काहीच नाही, खायची सोय नाही, कपड्याची सोय नाही, डोकी करायला पैसे नाही. असे अनेक कीर्तनकार या संस्थेतून शिकून बाहेर पडले आणि ते विद्वत रत्न झाले. आणि महाराष्ट्राच्या समोर त्यांनी आदर्श निर्माण केला. आणि असा आदर्श जर असेल त्या संस्थेतून तर त्या संस्थेला महत्त्व आहे. नाही तर आज संस्था तर कोणी काढून राहिला. संस्था काढायला का महत्त्व आहे? ती कशी चालते, कशी चालवल्या जाते, त्यातून विद्यार्थी कसे घडतात, ते विद्यार्थी काय करतात याच्यावर अवलंबून आहे. म्हणून संस्थेच्या शिक्षकांनी तर शिकवलेलं आहे, पण विद्यार्थ्यांवर फार मोठी जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा निष्काम भावनेनं राहायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या परमार्थाचा विक्रय करू नये. ढाला साधू संतांनी प्रपंचाचा परमार्थ बनवला, पण आपली मंडळी आज परमार्थाचा प्रपंच बनवून राहिली. परमार्थाचा बाजार निर्माण झाला. हा बाजार या संप्रदायाला लागलेला कलंक आहे. तो पुसल्या गेला पाहिजे. आणि वातावरण फार मोठं वाईट आहे. इतकं दूषित वातावरण आहे, इतकी विकृत परिस्थिती आहे आज की बोलायची सोय नाही. मला एकच म्हणावं लागते, कालाय तस्मै नमः. आणि म्हणून असं किती वर्णन केलं तरी ते कमी आहे. अभंगाचा थोडासा गोषवारा आपल्यासमोर ठेवतो आणि कीर्तनाच्या शेवेला वेळेत विराम देतो. कारण मी रात्रभर प्रवास करून आलो आणि आताही रात्रभर मला प्रवास करायचा आहे. कारण मी दररोज कीर्तन करणारा माणूस आहे. दररोज माझी परंपरा हा महाराजांना माहिती आहे. 3 आणि बिना दक्षिणेनं ठाला विठाला महाराजांना माहिती आहे. मी 20 वर्ष काशीराम महाराजांबरोबर फिरलो तर एक नाही पैसा दक्षिणा नाही. त्यांनाच नाही तर आपल्याला कुठली. आणि अशा स्थितीमध्ये आम्ही डगमगलो नाही, परंपरा सोडली नाही, बाहेर पडलो नाही. आणि म्हणून आज आम्हाला इथे उभं राहण्याची संधी प्राप्त झाली. ठाला काही लोकांनी वशिले लावले फळावर. मला 15 साली कीर्तन मिळालं. नानांनी सांगितलं. 2015 साली मी फळावर कीर्तन केलं इथे. 2015 साली. 2016 साली मी जोग महाराजांच्या सप्तात इंद्राणीच्या तीरावर कीर्तन केलं. आणि 2017 साली 2017 साली ज्ञानेश्वर महाराजांच्या मंडपात कीर्तन केलं. आणि त्याच्या अगोदर 2013 साली मी गुरुवर्य मामासाहेबांच्या पुण्यतिथीमध्ये पंढरपूरलाही कीर्तन केलं. हे
मला मिळाली ही या महात्म्यांच्या प्रेमामुळे मिळाली. आणि आपलं ध्येयवादी जीवन हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून मिळाली. ढाला विठाला म्हणून अत्यंत श्रेष्ठ ध्येयानं प्रेरित झालेली आपली ही वारकरी शिक्षण संस्थेतील अध्यापक मंडळी आणि त्याचं आज विराट स्वरूप आपण शताब्दीमध्ये पाहिलं. शताब्दीमध्ये केवढा मोठा कार्यक्रम झाला. महाराष्ट्राला ललांभूत असणारा कार्यक्रम, आदर्श देणारा कार्यक्रम तो होऊन गेला 17 साली. आणि हे विद्यार्थी त्याचं वैभव आहे. असे कितीतरी विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये विखुरलेले आहे आणि ते परमार्थाचं काय करीत आहे, कार्य करीत आहे. काही काही गावांमध्ये कधीच टाळ वाजत नव्हते, पण संस्थेच्या या विद्यार्थ्यांनी अनेक गावांमध्ये नव्हे, आज महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही बुवा की त्या गावात नामसप्ताह होत नाही. ठालं विठालं सारा महाराष्ट्र ढवळून काढला. जशी तुकोबारांची उक्ती आहे ना, हरिभजने हे धावडले हरी भजनी हे ढवळले जग सुखविला लाग कळकाळा सुखविला लाग कळकाळा. सारं जग ढवळून काढलं. जसं तुकोबारांच्या अनेक प्रमाणात सांगितलं, हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे, गजर होतो बहु मोठ्याने, नाही निवडली थोर राहणे, नका निजो जिकीच्या धनिका. हे कार्य संस्थेचे कीर्तनकार अहोरात्र करीत आहे. आणि हे सारे कीर्तनकार हे गुरुवर्य मोठे बाबांच्या हाताखालून निघालेले आहे. त्यांनी जवळजवळ संस्थेचं अध्यक्षपद किती वर्ष भूषवलं? 38 वर्ष. आणि त्याचे अगोदर ते होतेच कार्यरत संस्थेमध्ये. म्हणजे संपूर्ण जीवन ज्यांचं परमार्थामध्ये गेलं परमार्थामध्ये. काही काही 80 वर्षाचे होतात तर हरिपाठ म्हणत नाही काय, परंतु ज्यांचं अख्खं जीवन परमार्थाला समर्पण झालं ते महात्मे किती श्रेष्ठ असतील. आणि म्हणून त्यांचं पुण्यस्मरण आहे. देवाची जयंती असते, जीवाचं श्राद्ध असतं आणि महात्म्यांचं पुण्यस्मरण असतं. पुण्यस्मरण कोणाचंही होत नाही. ज्यांनी स्वतः नामस्मरण करून पुण्य निर्माण केलं, ज्यांनी लोकांकडून सुद्धा नामस्मरण करून पुण्याचा फार मोठा सागर निर्माण केला. म्हणून दाता तोची जाणा नारायणा स्मरण. नारायणाचं स्मरण ज्यांनी करून घेतलं असे श्रेष्ठ गुरुवर्य आणि त्यांचंही पुण्यवंत व्हावे, 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 पुण्यवंत व्हावे.
सज्जनाची नावे. काय चालू होतं आपलं? दाता तोची जाणा जो नारायणा स्मरावी. म्हणजे अनेकांकडून नारायणाचं स्मरण करून घेतलं, भजन करून घेतलं आणि धवळले विश्वाकार अंधार तो निरस. निरसला ऐसे माझे नामघोषे नाहीशी करती विश्वाची दुःखे अवघे जगाची दुमित भरले. असं ज्यांचं जीवन होतं, निष्काम ज्यांनी स्वतः करता काहीही केलं नाही, असं निर्हेतुक जीवन, निरपेक्ष जीवन, आणि त्यांचं हे स्मरण आहे. त्यांच्या स्मरणाच्या कीर्तनानं आपला उद्धार होऊन जाईल ना, असं हे स्मरण आहे. तर त्याच्याकरता अभंग आपल्या समोर म्हणून दाखवला. नामपर प्रकरणातील तुकाराम महाराज आपली अलौकिक अशा प्रकारची निष्ठा व्यक्त करीत आहे की मग आम्ही गायन करू फक्त विठ्ठलाच्याच नामाचं. याला निष्ठा म्हणतात. विश्वास, श्रद्धा आणि परमार्थात श्रद्धा पाहिजे. श्रद्धा नसून केलेला परमार्थ काहीही कामाचा. कोणी म्हणेल बुवा श्रद्धा नसताना कोणी कसा काय परमार्थ करेल? अनेक लोक करणारे, अनेक लोक श्रद्धा नसताना परमार्थ करणारे आहेत. दुर्योधनानं 4 महिने चातुर्मास दुर्वासांचा केला. श्रद्धा म्हणून काय? अहो श्रद्धा म्हणून नाही, पांडवांचं सत्वहरण करण्याकरता. त्याचा हेतू चांगला नव्हता. दुर्वासांची सेवा केली हा परमार्थ दिसत होता, पण तो कशाकरता केला? पांडवांचा नायनाट करण्याकरता. म्हणून परमार्थ जरी चांगला असला तरी माणसं चांगल्याच भावना. श्रद्धा आणि विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. परमार्थाचं भांडवल विश्वास आहे. विश्वास नसेल तर परमार्थ नाही. काही करणं म्हणजे परमार्थ नाही. देखोवेखी करणं परमार्थ नाही. प्रदर्शन म्हणजे परमार्थ नाही. परमार्थ हा उद्धाराचा विषय. परमार्थाच्या द्वारा हित झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे, आपलं भलं झालं पाहिजे, तर तो परमार्थ आहे. परमार्थ ही शोभेची वस्तू नाही, त्याचं प्रदर्शन करायचं नाही. तुकाराम महाराजांचे अनेक प्रमाण सांगेल. आवडी विठ्ठल गायचे एकांती, अलभ्यते येती लाभ करा. परमार्थाचं प्रदर्शन करणारे अनेक लोक आहेत, पण काय करतात त्या परमार्थाला? तो परमार्थ त्यांच्याही उपयोगात पडणार नाही आणि इतरांच्याही उपयोगात पडणार नाही. म्हणून परमार्थ हा कल्याणाकरता असावा. आणि त्यामध्ये प्रमुख विषय निष्ठा. निष्ठा समजेल ना? अतिशय निष्ठा. अंतःकरणाच्या जेवढ्या वृत्ती आहेत तेवढ्या एका ठिकाणी केंद्रित होणं, याला म्हणतात निष्ठा. निष्ठेचा दुसरा अर्थ सांगू काय? पंगत संपली, आता हरिपाठ होणार, इथून निष्ठा. हा निष्ठा शब्दाचा अर्थ आहे. पण अंतःकरणाच्या साऱ्या वृत्ती एका ठिकाणी केंद्रित होणं, याला म्हणतात निष्ठा. आणि ती निष्ठा तुकाराम महाराज म्हणता आमची विठ्ठलावर आहे. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. अनेकाचे काम नाही. आता दुसऱ्याचं काम नाही. दुसऱ्याचं म्हणजे व्यवहारातील माणसाचं काम नाही, असा अर्थ नका घेऊ इथे. काही काही माणसं तसंही अर्थ घेतून त्यातून भांडणं तयार होती ना. अनेकाचे काम नाही म्हणजे अनेक दुसऱ्या कोणत्या साधनाचं काम नाही. भगवंताचं नामस्मरण हेच एक एवढं प्रबल आणि एकमेव उद्धाराचं साधन आहे की दुसऱ्या साधनाची गरज नाही. कोणाला कोणतं करू द्या, कोणाला कोणतं करू द्या. तुकाराम महाराज म्हणतात मजया कीर्तने बिन. कोणी काहीतरी केली आचरणे, मजया कीर्तने कोणी करोत तपादी साधने, कोणी साधोत गोरांजने, आम्ही आणि हे तुकोबाराय सांगत आहे. तर तुकोबारायांना माहिती होतं. तुकोबारांनी भागवताची पारायण केली होती. त्यांच्यासमोर भागवत होतं. तृतीय अध्याय तो विष्णू, त्रेतायाम यजतो मखे, द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तन. तुकोबारांना माहित होतं. नाथांच्या ओव्या त्यांनी वाचल्या होत्या. कृतयुगी शमदमादी साधने, त्रेतायुधी वेदोक्त यज्ञे, द्वापारी आगमोक्त पूजने, तंत्रविधान विधियुक्त ती आगवीच साधने, कलीने लाजवली हरिकीर्तने, नाचता गाता आपणे वश्य करणे परमात्मा.
कलियुगा माझी थोरी नाम संकीर्तना वारी चौवर्णा ते मुक्त करी तेथन विचारी स्त्री शूद्र. म्हणून इतर अनंत साधनं जरी असली तर तुकोबारा म्हणतात या कलियुगामध्ये ती साधनं कालबाह्य झाली. अवघ्या वाटा झाल्या क्षीण अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन कलीन घडे साधन साधन उचित विधी विधान उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा न कळे न घडे सर्वथा नकळे नगळे सर्वथा नकळे नगळे सर्वथा अवघ्या वाटा झाल्या क्षीण. आता अधिक चिंतन करायचं काम नाही. क्षीण झाल्या म्हणजे त्यांच्यामध्ये सामर्थ्य राहिलं नाही. आपण ऐकतो नेहमी त्यांना टीबी झाला. कोणाला? इतर साधनांना त्या कामाच्या नाही. टीबी वाला माणूस काय कामाचा? तो चांगला दिसतो नुसता दिसतो पण काय कामाचा तो क्षीण झाला शक्तिहीन झाला. त्याला काम नाही. त्याप्रमाणे इतर साधनं शक्तिहीन झाली. या कलियुगामध्ये ध्यान चालत नाही. ध्यान हे कृतयुगातलं साधन आहे. यज्ञ त्रेतायुगातलं साधन आहे. पूजा ही द्वापार युगातलं साधन आहे. पण आज कोणी ध्यानाला बसत नाही आणि ध्यानाला बसण्यासारखी परिस्थिती नाही बुवा. आज ध्यानाला बसण्यासारखी परिस्थिती नाही. ध्यानाला एखादा बसलाय तर त्याच्या ध्यानात जे यायला पाहिजे ते येत नाही. जे यायला नको ते आल्याशिवाय शेवटी काय काय ध्यानात आलं हेही ध्यानात राहत नाही. म्हणून नाथ महाराजांच्या काय सुंदर होय आहे. कृतयुगी शब्द मादी साधन कामाची नाही. यज्ञ ही कामाचं नाही. आपण नेहमी ऐकणारी मंडळी आहे. चला पूजेलाही कोणी बसायला तयार नाही. तुम्ही मला सांगा खात्रीनं तुम्ही जास्त वेळ आपली स्वतःची आंघोळ करता की देवाची आंघोळ करता? खरं सांगा. सांगा ना आपल्याला काय आवडते. आवडीवर आहे सर. म्हणजे तुम्हाला देव आवडत नाही देवपूजा करत नाही असं मी म्हणणार नाही. पण आपली स्वतःची आंघोळ किती वेळ आणि देवपूजा किती वेळ. काही काही माणसं 1 तास निघत नाही बाथरूम मधून. बाथरूम अटकून होता 1 तास आंघोळ करतो तो. देवपूजा 2 मिनिटात झटपट. आणि नाश्त्याला तयार. आपण कशा प्रकारे करतो याच्यावर अवलंबून आहे ना. आणि म्हणून पूजा कोणी करायला तयार नाही. पूजा कोणाला आवडते हो. अनेक लोकांच्या घरामध्ये पिढीचा पूजा सुरू आहे. अनेक देव आहे काही काहींच्या घरात. पण त्यांच्या मुलांना आज आवडत नाही. म्हणून आम्ही सांगत असतो त्यांच्या घरातील देवांचा भविष्यकाळ धोक्यात आहे. कारण मुलं करायला तयार नाही. अशी वाईट परिस्थिती आहे बाबा. ज्यांच्या घराण्यामध्ये 5-5 पिढ्या परमार्थ चालला आज त्यांच्या घरात कोणीही करायला तयार नाही. अशी कंडिशन झाली. आणि म्हणून यज्ञ साधन चालत नाही. पूजा साधन चालत नाही. आणि म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण. नामस्मरण कीर्तन भजन हेच एक उद्धाराचं कलियुगातलं काय आहे साधन आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज सुद्धा सांगतात एक गाऊ आम्ही दुसरे साधन कलियुगात चालत. आता का चालत नाही याचे अनेक अवच्छेदक सांगता येतील. इतर साधनांना अधिकार लागतो. नामचिंतनाला अधिकार लागत. ध्यान करायला अधिकार. यज्ञाला अधिकार. पूजेलाही अधिकार. एकाग्रता लागते. सत्यनारायणाला अधिकार. पण नामस्मरणाला अधिकार सकळाशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तुम्ही जन्माला आले ना मनुष्य देह घेऊन तुम्ही अधिकार घेऊनच आले. इथे अधिकार भेद नाही. अवस्था भेद नाही. कोणताच भेद नाही. तुम्ही सारेचे सारे नामसंकीर्तनाची किंवा नामस्मरणाची काय आहे अधिकारी आहे. आणि हे जर केलं तर आपला तरणोपाय दुसऱ्या गोष्टी करत बसले तर तुमच्या जीवनामध्ये दुसरे फाटे फुटतील. साधू संत जे सुखी झाले तुकोबारा जे म्हणतात सर्व सुख आलो सर्व अलंकार हे केवळ नामस्मरणामुळे.
ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं अधिक चिंतन केलेलं आहे आपल्या वाङ्मयामध्ये. साधू संत जे सुखी झाले, सुखाकरता सत्ता नको, सुखाकरता पैसा नको, सुखाकरता भोग नको. हो, तुम्ही सांगा, सुखाकरता भोग नको हे सिद्ध करून दाखवतो. एखादा मनुष्य झोपला, गाढ झोपला आणि त्याला उठवलं, तो काय म्हणतो? हो, कशाला उठवलं? केवढं सुखानं झोपलो होतो. तुम्ही सांगा, सुखानं झोपण्याकरता काय आहे त्याच्याजवळ झोपेत? आहे का काही? काहीच नसताना तो काय सुखी आहे. आणि पैसे असताना लोक सुखी नाही याची हजारो उदाहरणं आहेत. रावणाचं काय झालं? अनेक उदाहरणं देता येतील की ज्यांच्या घरी अलोट संपत्ती आहे पण त्याच्या जीवनामध्ये एवढंसं सुद्धा सुख नाही. पण नामस्मरण करणारे जे संत आहे त्यांच्या जीवनात इतकं सुख की आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी. प्रेम चालिला प्रवाहो नाम ओघ लवला हो. आणि म्हणून काय सुंदर वर्णन ज्ञानोबा रायांचं केलं. सकळ धर्माचे कारण, सकळ धर्माचे सकळ धर्माचे कारण, सकळ धर्माचे कारण. नाम स्मरण हरी नाम स्मरण हरि कीर्तन, नाम स्मरण हरि कीर्तन. दया क्षमा समाधान, दया क्षमा समाधान, क्षमा समाधान. संत जन जागते हाचो खडा निज धर्म, हाचो खडा निज धर्म, हाचो खडा निज धर्म, हाचो निज धर्म हा तो खरा, निज धर्म हा तो खरा, निज धर्म हा तो खरा, निज धर्म हा तो खरा. प्रमाण इतकी सुंदर आहे, याचं चिंतन केलं तर 1 तास लागेल. या एका प्रमाणाचं ही इतके प्रगल्भ अशा प्रकारचे प्रमाण आहे. सकळ धर्माचे कारण, जगात जेवढे धर्म असतील त्या सर्वांचं कारण नामस्मरण हरिकीर्तन. आणि हे साधू संतांनी केलं. दया क्षमा समाधान संत जन साधू. या साधनाच्या द्वारा त्यांनी जीवनामध्ये समाधान मिळवलं. दया क्षमा समाधान हे सद्गुण या कीर्तनाच्या द्वारा मिळवले. आणि म्हणून महात्म्यांचं वर्णन आहे. महात्मा नस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. अनन्य मनसा मां भजन्ति आणि भूतादिम अव्ययम ज्ञात्वा. असे जे महात्मे आहे ते महात्मे दैवी संपत्तीला सुद्धा आधार आहे. दैवी संपत्ती जिवंत राहण्याचं कारण म्हणजे हे महात्मे आहे. दोन्हीकडून त्याचा अर्थ लावतो. जयाची आस्तेची सद्भावा, आत धर्म करी राणीवा. जयाचे मन ओलावा विवेकाशी. जगामध्ये विवेक जो जिवंत राहतो तो संतांच्या जीवनामुळे जिवंत राहतो, संतांच्या कार्यामुळे जिवंत राहतो. आणि म्हणून संतांची जगाला किती आवश्यकता आहे याचं चिंतन केलं तर मग कळतं. ढाला विढाला जगाला संतांची इतकी आवश्यकता. अर्थशास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं नेसेसरी वॉन्ट्स, त्याला आवश्यक गरज म्हणतात. आवश्यक गरज, जसं श्वासोश्वास आपली काय आहे? आवश्यक गरज आहे, आवश्यक गरज. त्याप्रमाणे संत महात्म्यांचं या समाजाला आवश्यक गरज आहे जीवन. संत महात्मे म्हणजे साऱ्या जगाची जीवनवाहिनी आहे. जीवनवाहिनी फार मोठ्या सुंदर ओव्या आहेत, त्या आपण मुळामध्ये पाहून घ्या. महात्मा नस्तुमां पार्थ या श्लोकावरच्या ओव्या आपण मुळात पाहून घ्या. दैवी संपत्ती त्यांच्यामुळे जिवंत राहते. ते दैवी संपत्तीमुळे श्रेष्ठ झाले हे तर आहेच, पण त्यांच्यामुळे जिवंत राहते. हे गुण जे आहे 26 गुण हे त्यांच्यामुळे समाजामध्ये विद्यमान राहतात. कारण ते त्या गुणांचं काय करतात? आचरण करतात. तैसे संत जगी
क्रिया करुणी दाविती अंगी. आणि त्याप्रमाणे समाज त्यांचं काय करतो, अनुकरण करतो. यद्यदार चरती श्रेष्ठा तत्देवी तरोजना सयत प्रमाणम कृते लोकस तदनुवर्तने. आणि म्हणून संतांचं जीवन हे फार मोठं श्रेष्ठ आहे. तुकोबारा आपली निष्ठा सांगता, आणि काचे काम दुसऱ्याची गरज नाही. एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. दुसऱ्याचं नाव घेणार नाही. आणि तुकोबारांची भावना इतकी श्रेष्ठ आहे बा. एक गावे आम्ही म्हटलं, मी नाही म्हटलं. एक गावे आम्ही, याच्यामध्ये व्यापकता आहे. याच्यामध्ये काय, मी म्हटलं की तिथे संकुचितपणा आहे आणि अहंकार आहे. तुकोबारांचं इतकं विशेषत्व आहे बा. अनेक प्रमाण मी तुमच्या पुढे सांगेन. आम्ही नामाचे धारक प्रकार. आणि दुसरं जाणणार नाही. नाही तर काही माणसं इकडे असतात आणि तिकडे असतात. काही माणसं 4-4 गाडीत फिरतात आणि मतदान 5व्याला करतात. अशी कंडिशन आहे. पण सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण. सर्व भाव इतके प्रमाण आहे सुंदर. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. पतिव्रते जैसा काय वर्णन आहे. सर्व भावे लोभ्या. लोभ्याला जेवढं धन आवडतं आम्हा नारायण. अरे लोभी माणसाला जीवापेक्षाही धन आवडतं. शंभळा जाय लेकिन दमळा न जाय. द्रव्य जीव. वैकुंठवाशी राम केशव रानडे न्यायाधीश होऊन गेले. न्यायाधीश त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथावर काही प्रकरण ग्रंथ लिहिलेली आहे. 100-100, 150-150 पेजेसची. आणि ती पुस्तकं आम्हाला मलकापूरच्या जवळ धरणगाव हायस्कूल आहे तिथून वाचायला मिळाली. हेडमास्टरकडून गुरुरी यादव महाराज होते, मी होतो. ती पुस्तक वाचताना न्यायमूर्ती रानडेंनी एका कंजूस माणसाची गोष्ट लिहिलेली आहे. लोभी, अतिशय कंजूस. कंजूस म्हणजे कोण, ज्याला हिंदीमध्ये मक्खी चूज म्हणतात. काय म्हणतात? मक्खी चूज. मक्खी चूज समजेल ना आपल्याला. माशी जर तुपात पडली तर आपण काढून फेकून देतो. पण जो मक्खी चूज आहे, अतिशय कंजूस, तो फेकत नाही. तो काय करतो, इतकं खालच्या दर्जाला येऊन बोलणार नाही, पण ते सांगल्याशिवाय कळणार नाही. तो तुपातली काढतो आणि तोंडात टाकतो आणि चोकून 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 चोथा झाल्यावर मग फेकतो. याला म्हणतात मक्खी चूज. अतिशय कंजूस. तर न्यायमूर्ती रानडेंनी एका कंजूस माणसाची गोष्ट त्या पुस्तकात लिहिलेली आहे. तेवढी 2 मिनिटात सांगतो. एक कंजूस माणूस, इतका कंजूस कधी कोणाला काहीच द्यायचं नाही. बरं, त्याचा योग असा, त्याला बायकोही तशीच भेटली कंजूस. 102 भले. हाही कंजूस, तोही कंजूस. बरं, जमाना जुना होता, दळणवळणाची साधनं होती. त्याला गावी जायचं होतं. दुपारी 4 वाजेला निघाला. दळणवळणाची साधनं नव्हती, पायदळ निघाला. 12 मैल जायचं होतं. 9व्या मैलावर अंधार पडला. मग तो म्हटला, आपल्या पत्नीनं घरी दिवा लावला असेल. आणि त्यावेळेस गोळे तेलाचे दिवे होते, रॉकेल नव्हतं निघालेलं. दिवे कशाचे होते? गोळे तेलाचे. मग तिनं दिवा लावला असेल तर वात सरकवली असेल. वात सरकवली तर बोटाला तेल लागलं असेल. मग बोटाला लागलेलं तेल तिनं काय भिंतीला पुसलं की खांबाला पुसलं, याची चौकशी करण्याकरता तो फिरला ना बुवा. कुठून? 9व्या मैलावरून. आणि अतिशय जलद आला बुवा. रात्रीचे 8-8:30 वाजले. दरवाजावर थाप मारले, उघड दरवाजा. बायको म्हटली, का गावी जायचं ना तुम्ही परत आले? ते नंतर सांगेन, अगोदर तू सांग संध्याकाळी दिवा लावला की नाही.
काय सांगावं लागते म्हणे, लावाच लागतो ना, लावला होता. मग तू वाद सरकवली ना, हे काय सांगावं लागते, वाद सरकवल्याशिवाय दिवा लागतच नाही. मग बोटाला तेल लागलंशी ना, हो लागतेच ना म्हणे, वाद सरकवली की बोटाला तेल. मग ते तू भिंतीला पुसलं की खांबाला. ती त्याची बायको होती, ती म्हटली हो मी भिंतीला आणि खांबाला कशी काय पुशी, मी बायको कोणाची आहे. उपरोधिक बोलली ती, हो मी बायको कोणाची आहे, कसं काय खांबाला आणि भिंतीला पुशी. मग काय केलं लवकर सांग म्हणे. ओ मी ते तू चोकून घेतलं म्हणे तेल. काय केलं, ती तेल वाया जाऊ दिलं नाही, चोकून घेतलं. मग ती बाई म्हटली का हो तुम्ही इकडून 9 मैल गेले, तिकडून 9 मैल आले पाहिजे, तुमचा जोळा किती घासला शेन. तो म्हटला तुझी शपथ, इकडून जाताना नाही तिकडून येताना नाही, पायात घातला नाही, हा काखीतच आहे. मला वाटले हा कंजूसपणाचा अर्थ म्हणावा लागेल. तसे काही काही माणसं पैशाच्या बाबतीत, ते पैसा आला की जन्मठेप, जन्म नाही रे आणि पैशाला. वेदांताच्या भाषेत बोला जन्माभावरूप मोक्ष. कशाला, पैशाला. काढतच नाही ते पैसे. व आमच्या मलकापूरला एका माणसाच्या नोटा खराब झाल्या ना बुवा, त्यानं साठवून ठेवला, सारे छिद्र पडले, कोणत्याच बँकेत घेतले नाही. काय कामाचं मग. अरे नोटा साठवायच्या नसता, नोटा चलनात पाहिजे. म्हणून तुकोबारा सांगता जोडून या धन उदास विचारे वेच करी. तुम्ही पैसा वेस्ट केला नाही, तो साठवून ठेवला तर तो व्यवस्थित राहत नाही, त्याच्यामध्ये तुमचं चित्त राहतं ना माणसाचं. आणि माणसाचं चित्त जर पैशात राहिलं ना, तर ज्ञानेश्वरीत आपण वाचतो ना, साप होऊनी असणे भाटी जेवी. ज्याचं पैशामध्ये चित्त राहिलं त्याला पुढचा जन्म सापाचा मिळतो. तुम्ही सांगा सापाचा जन्म चांगला आहे काय. तो एअर कंडिशन घरात राहतो काय. एअर कंडिशन घरात राहतो साप. तुम्ही सांगा एवढा पैसा मिळवला जर तुम्हाला साप व्हावं लागेल तर काय किंमत त्या पैशाला. आणि मग पैसा त्याच्याविषयी उदास राहून विचारानं काय करा, वेच करा. भागवत वाचा, दैवे जोडली धन, आचरावे पंचमहायज्ञ, करावे पितृपूजन, अतिउल्लासे महोत्सव. अशा सुंदर वेळ आपण मुळामध्ये पहा, आपल्याला वेळ नाही तेवढी. तर अशा प्रकारे लोभी माणसाला जेवढं धन आवडतं तेवढं आम्हाला नारायण आवडतं. सर्व भावे एक पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. आता याचं चिंतन नाही करत. पतिव्रतेला जसा भ्रतार प्रमाण आहे, दत्त जयंती होऊन गेली ना, दत्त जयंतीला पतिव्रतेचं महत्व अधोरेखित झालेलं आहे दत्त जयंतीला. आणि त्याचं चिंतन नाही सांगत. पतिव्रतेचं जेवढं पतीवर प्रेम तेवढं भगवंताच्या नावावर प्रेम असणं, याला निष्ठा म्हणतात. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही. आता दुसऱ्याचं काम नाही, दुसऱ्या साधनाची कुबडी आम्ही घेणार नाही. कारण आमचं हे साधन स्वतंत्र आणि प्रबल साधन आहे, सामर्थ्यवान साधन आहे. कोण्याही साधनाचा न लगे पांग, करणे केला त्याग देहबुद्धी. आपण पाहून घ्यायच्यावरची होया फार सुंदर आहे. तर अशा प्रकारे हे नामस्मरण करता करता तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या या नामस्मरणाचं असं श्रेष्ठ कार्य झालं की आम्ही या नामस्मरणाच्या द्वारा उद्धाराच्या सूक्ष्म आणि दुस्तर वाटा मोडून काढल्या आणि सर्वांना चालता येईल अशा प्रकारचा राजमार्ग, भक्तिमार्ग तयार केला. महाराज दुसऱ्या चरणात मोडोनिया वाटा, मोडोनिया वाटा, मोडोनिया दोस्त, सूक्ष्म दोस्त.
केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा, मोडोनिया वाटा, मोडोनिया वाटा, सूक्ष्म दोस्तरा, सूक्ष्म दोस्तरा. विठोबा खुमाई कुमार कुमार बार खुमाई कुमार कुमार बार खुमाई बार खुमाई बार खुमाई गावे आम्ही विठोबाचे नाम आनिका पे काम नाही आता मोडोन्या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले सा. सूक्ष्म आणि दुस्तर अशा प्रकारच्या वाटा ज्या आहे त्या मोडून टाकल्या. कर्म मार्ग हा सूक्ष्म आहे, ज्ञान मार्ग आणि योग मार्ग हे काय आहे, दुस्तर आहे. कर्म कळत नाही. किम कर्मेती कवयो यत्र मोही. आणि म्हणून आपण पहा गहना कर्मनो गती. कर्म हे मोठमोठ्यांना कळत, ज्ञानोबारांनी ओविलेली आहे. हे तर कर्म म्हणे पे कवना. अकर्मा काय लक्षण हे जाणता विचक्षण गुंफोनी ठेवले. शहाण्या माणसांना विद्वानांना सुद्धा संभ्रम पडतो, आपल्याला काय कळेल. मग आपण करू शकत नाही ते व्यवस्थित. यथा सांग कर्मधर्म नव्हती सांग पुण्या अंगे पत. आणि म्हणून हा मार्ग सूक्ष्म आहे. योग मार्ग कठीण आहे, इतका कठीण आहे. योग मार्ग हा फार थोडंसं जेवणाऱ्यांकरता आहे. जे दाबून जेवतात, दाबून म्हणजे समजेल ना, म्हणजे करपट ढेकर येईल तोपर्यंत जेवतात, त्यांच्याकडून योग होऊ शकत. युक्ताहार आहार तरी सेविजे युक्तीच्या मापे मविजे. ज्ञानोबारांनी ते इतकं वर्णन भारीचं केलं. तहानिलिया तहानाची पियावी, भुकेलिया भूकची खावी, अहो रात्र व्हावी. अहो रात्र वारा खाऊन राहणारा जो आहे तो योगामध्ये निष्णात होऊ शकतो. तो पोटभर जेवतोय आणि पाळण्याची दोरी हलवतो, त्याला योग जमणं अशक्य आहे. आणि मग योग हा कठीण आहे, अत्यंत दुस्तर आहे. ज्ञान सुद्धा दुस्तर आहे. ज्ञान सहजासहजी मिळत नाही. ज्ञान कुठेही मिळतं का? वैकुंठवासी गुरुवर्य नथुसिंग बाबा सांगायचे घासावं लागते. ज्ञानाकरता काय करावं लागते? घासावं लागते. आता काय घासावं लागते हेही सांगूच काय मी? हे जाणत्यांनी समजून जा. घासल्याशिवाय ज्ञान नाही मिळत. तनु मनो जीवे चरणाशी लागा. हा श्लोकच पाहून घ्या ना. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा उपदेक्षन्ति ते ज्ञाना ते ज्ञान पैगा बर्वे जरी मनी हाती आणावे
तरी संताया भजावे तेथ ज्ञानाचा कुरटा तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुबडा ओढगोनी तनुवन जीवे चरणाशी लागावे. अगरवता, अगरवता हा फार मोठा महत्वाचा शब्द आहे. मोस्ट इम्पॉर्टंट IMP अगरवता. नाही तर काही काही माणसं संत सेवाही गर्वानं करतात. आमचे गुरुवारी यादव महाराज सांगत, आमची दिंडी असते, एका माणसानं कोट्याधीश माणसानं दिंडीला नेलं घरी, पंचपक्वानाचं जेवण दिलं, दक्षिणाही दिली, कपडे दिले आणि त्यानं शेवटी काय म्हटलं महाराजांना, महाराज अशी सोय करतो का तुमची कोणी, घ्या अशी सोय तुमची करतो का कोणी. म्हणजे त्याचं केलेलं काय झालं मग वजा झालं. अगरवता करावे दास्य सगळं आणि मग अपेक्षित आपले तेही सांगती पुसले जेले अंतःकरण बोधले संकल्प. आपण कोणत्याही ग्रंथात पहा, ज्ञान काय सहजासहजी मिळते. ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी का हिंपुटी. वेदशास्त्रे शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन पूर्वीचे भ्रमण यासाठी. उपनिषदामध्ये तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छे समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. भागवतात तस्मात् गुरुम प्रपद्येत जिज्ञासु श्रेयम उत्तमम शाब्दे परिचय निष्ठातम. ब्रह्मण्युप श्रमाश्रम याच्यावरच्या ओव्या आपण पाहून घ्या. आपल्याला वेळ नाही, आपल्याला नुसता भावार्थ पाहून संपवायचा आहे. तर अशा प्रकारे दुस्तर वाटा ज्ञान आणि योग आणि कर्म ह्या मोडून काढल्या आणि केला राज्यभार. राज्यभार चालेल म्हणजे चतुरंग सैन्य चालेल, कोणाला ठेच लागणार नाही, कोणाला अडथळा येणार नाही, असा राजमार्ग तो हा राजमार्ग. सर्वाहुनी सर्वांच्या अधिकाराला झेपणारा भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा. आणि अशा भक्तिपंथाचा प्रचार आणि प्रसार पिटू भक्तीचा डांगोरा कडी काळाशी धरा कामने करा जय जयकार आनंदे. असं ध्येय तुकोबारांचं, अशी प्रखर निष्ठा, असा निर्धार निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. भगवंताच्या नामाशिवाय काही नाही. तुमचा विश्वास असू द्या, तुमचं एकच नामस्मरण पुरे करते. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. अरे जे कळो नये ते कळो येईल उगले. म्हणजे काय नामिया विठ्ठले एकाशी दिसो नये ते दिसो येईल उगले. नामिया विठ्ठले. पण तेवढा विश्वास पाहिजे, तेवढी काय पाहिजे श्रद्धा आणि भाव पाहिजे. आणि अशा प्रकारे आम्ही हे नाम गायन करू. मग ती नाम गायन करण्याची तुमची पद्धत कोणती. महाराज अभंगाच्या तिसऱ्याच्या लावोनी मृदंग मृदंग श्रुती टाळ घोष लावोनी मृदंग 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 श्रुती टाळ घोष. लावोनी मृदंग मृदंग श्रुती टाळ घोष. लावोनी मृदंग मृदंग लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष. लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष. सेवु ब्रह्मरस आवडीने. लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष. सेवु ब्रह्मरस आवडीने. सेवु ब्रह्मरस आवडीने. मोडून यावा
मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनिया वाटा वाटा सूक्ष्म दुस्तर नाम गायन करण्याची पद्धत तिसऱ्या कडव्यात सांगतात. लावणी मृदंग श्रुती टाळ श्रुती टाळ घोष. मृदंग विना आणि टाळ याच्यापेक्षा चौथं वाद्य वारकरी संप्रदायाला मान्य नाही, कारण हे सात्विक वाद्य आहे. बाकीचे राजस आणि तामस वाद्य आहे, त्याचं चिंतन करणार नाही आणि त्याबद्दल अधिक बोलणार नाही, कारण आज तशी बोलायची सोय राहिलेली नाही. परंतु मृदंग विना एका स्वरात लावून टाळ घेऊन जर भजन केलं तर त्यातून ब्रह्मरस निर्माण होतो. शेव ब्रह्मरस आणि ब्रह्मरस म्हणजे रस म्हणजे कोणता रस? संत्र्याचा काय? रसो वैसा रसम लब्धा हे वाय नंदी. उपनिषदामध्ये रस हा शब्द आनंदवाचक आहे. भजनामुळे ब्रह्मरस तयार होतो म्हणजे आनंद तयार होतो. नाही या आनंदाची गोडा हा रसानंदाचा घोष करा हरिनामाचा. येथे तुझ्या कीर्तनाचा घोष पडती पापे जडती दोष. काय ते उणे आम्हा आनंदात. हा आनंद तयार होतो. ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांची संगती सर्व काळ. आणि हा रस म्हणजे आनंद. आता तैत्तरीय उपनिषदामध्ये आनंदाची मीमांसा केलेली आहे. मी लांबवणार नाही, कारण लांबवणं मला आवडत नाही. कोणाचं कीर्तन लांबलेलं आवडत नाही, मी स्वतः लांबवत नाही. 7:50 बरोबर ज्ञानेश्वर माऊली करतो, 10 मिनटं चाली करता ठेवतो. कारण दांडेकर मामांचा हा आदर्श आहे. ते फिलॉसॉफर होते, पण त्यांनी आयुष्यात 1 मिनिट कीर्तन लांबवलं नाही. आज माणसं 3-3 तास कीर्तन करतात. चुकीचं आहे. तुमचा आदर्श जर असेल तर त्याला महत्त्व आहे, नाही तर उपयोग नाही. आता इतके टाळकरी आहे, कीर्तन लांबवा कोणाला वाटणार नाही. परंतु ऐका, 2 मिनिटामध्ये शेवटच्या कडव्याची चाल मागून आपण म्हणू. ज्ञानेश्वर माऊली झाल्यानंतर नुसता उल्लेख. तैत्तरीय उपनिषदामध्ये आनंदाची मीमांसा. युवाशा साधू युवाध्यायका अशिष्टा बलिष्ठा दृढिष्ठा तस्येयं पृथ्वीं सर्वां वित्तेन पूर्णस्यात् स एको मानुषानंद. हा विषयानंद घेतलेला नाही, मानुषानंदापासून सुरू आहे. मानुषानंद श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा गंधर्वानंद श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा इंद्राचा आनंद श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा बृहस्पतीचा आनंद श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा ब्रह्मदेवाचा आनंद श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा भगवान शंकराचा आनंद, भगवान विष्णूचा आनंद हजारो पटीनं श्रेष्ठ आहे. आणि विष्णूच्या आनंदापेक्षा लाखो पटीनं भगवत भक्ताचा आनंद श्रेष्ठ आहे. आणि म्हणून आपण ऐकतो, या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सजनी. असा तो ब्रह्मरस आम्ही सेवन करू. ब्रह्मरस शेवू सदा. तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरीचे भोजना. आणि अशा प्रकारे तुकाराम महाराज भगवत नामाचं सामर्थ्य सांगतात. तुका म्हणे महापातकी पतित होती जीवनमुक्त हेळा मात्रे. म्हणजे महापातकी असो, पतित म्हणजे ज्याच्या पापाला प्रायश्चित्त नाही असा पतित असो, पण त्यानं जर नाम उच्चार केला तर तो एका क्षणात जीवनमुक्त बनतो. आता याच्या कथा आपल्या पुराणामध्ये आहेत, त्या सांगायला आपल्याला वेळ नाही. अभंगाचा प्रस्तावनेसह प्रदीर्घ भावार्थ मी आपल्या समोर ठेवला आणि या भावार्थात आजच्या या सेवेला विराम देऊया. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितसे. झालेली सेवा ईश्वराच्या चरणी, ज्ञानोबारायांच्या चरणी आणि गुरुवर्यांच्या चरणी समर्पण. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
तुका म्हणे पातके पतित तुका म्हणे पातके पतित तुका म्हणी पातके पतित तुका म्हणी पातके पतित तुका म्हणे पातके
वारिला कारुमिया करा क्षमा करा राजा तुम्ही आंबा म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे किंकरा क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम झाली समाधान तुमचे धरिले चरण आता उठावेचे मना येत नाही नारायण सुरवाडीपणे नाही नारायण तुका म्हणे भोग केला ज्वारीला आता उठावेचे मना येत नाही नारायण करोनी आरती आता वाळू श्रीपती आजे पुरले नवस धन्य काळ हा दिवस पाहू सकळा पुण्यवंत आजे पुरले नवस धन्य काळ हा दिवस तुका वाहे टाळी होता सने धवळी आजे पुरले नवस धन्य काळ हा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदाचे ओ आरती धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकना प्रौढाने मुग्धाव वाळती परमानंद धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकना रामा म्हणे केशवाचे देखून राहिलो धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकना आरती ज्ञान राजा कैवल्य देजा सेविते साधू संत वेदिला माझा आरती ज्ञान राजा गोपले ज्ञान जगे नती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञाने आरती ज्ञान राजा महाकैवल्य देजा सेविते साधू संत मानो वेदिला माझा आरती ज्ञान राजा प्रगट कुया बोले विश्व ब्रह्मच केले राम जनार्दन पायी ठेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविते साधू मनोवेधला आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण तारले कैसे अभंगर केले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकाराम तुकिता तुलने से ब्रह्म तुकाशाले मनोरामे चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आरती तुकाराम काले लोटांगण वंदे न चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगनानंद विठाल रखमाय टोपारमय विठाल रखमाय हे जिव्हावी माझ्या जन्मोजन्मी तुझा पंढरीचा वार वारी चुकवणे ते हरी. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा पंढरीचा वार वारी चुकवणे ते हरी. चंद्रभागेश सुखा मागे हिची दान पंढरीचा वार वारी चुकवणे ते अकल्प हरी. आयुष्य घावी त्या कल्पनेची बाधा नो ही संत मंडळी अहंकाराचा वारा न लागू नामावणे ते असावे कल्याण दान पांडुरंग मागणे ते स्मृती आहे या संतास निर्वेश तुका म्हणे अवतावधा मधुदेवी बाई संताच्या या संतास निर्वेश ज्ञानदेव तुकाराम